नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सून 2026 म्हणजेच यंदा येणारा पावसाळा कसा होणार याबाबत हवामान खात्याकडून मोठी अपडेट आलेली आहे। पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, मान्सून 2026 बाबत स्कायमेट कडून एक नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये हे वर्ष दुष्काळाच्या सावटाखाली जाऊ शकते असा अंदाज वर्तवलेला आहे। या वर्षीच्या मान्सूनवर एल निनोचे सावट राहू शकते असा अंदाज असून यामुळे मान्सूनच्या प्रवासामध्ये मोठा अडथळा सुद्धा येण्याची शक्यता आहे। हवामान अंदाज वर्तवणारी खाजगी संस्था स्कायमेट कडून प्राथमिक अंदाज आज जाहीर झालेला असून दरम्यान स्कायमेटच्या या अंदाजामध्ये सध्या संबंध महाराष्ट्राभर चिंतेचे वातावरण आहे। हवामान तज्ज्ञ महेश पालावतने सांगितल्याप्रमाणे गेल्या मान्सूनवर ला निनाचा प्रभाव होता। अजूनही प्रशांत महासागराला ला निनाची स्थिती आहे, यामुळे आतापर्यंत देशात चांगला पाऊस झालेला आहे, पण आता ही परिस्थिती हळूहळू बदलू शकते आणि याचा थेट परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता आहे। खरे तर प्रशांत महासागराचे तापमान जेव्हा वाढते तेव्हा एल निनोची स्थिती तयार होते। आता प्रशांत महासागराचे तापमान कमी आहे, हे मार्च 2026 पर्यंत सामान्य स्थितीमध्ये जाऊ शकते। मात्र मार्च नंतर ही स्थिती हळूहळू बदलणार आणि तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान प्रशांत महासागरावरील तापमान वाढ झाली की तिथे एल निनो स्थिती तयार होते आणि त्याचाच फटका थेट भारतीय मान्सूनला बसत असतो। यामुळे येणारा मान्सून 2026 हा अगदी कमकुवत राहणार आणि खूपच पावसाळा कमी होणार असल्याची माहिती आज हवामान तज्ज्ञांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।